नमस्कार, गौड झेप न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथील ज्येष्ठ पत्रकार माननीय श्री रविशंकर पांडे यांच्या विद्यमाने महिला दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ पत्रकार रविशंकर पांडे यांच्या अर्धांगिनी स्वर्गीय सरोजिनी रविशंकर पांडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सत्काराचा कार्यक्रम आज दिनांक 10 मार्च 2025 सोमवार रोजी वरखेडी येथील प्याराबाई धनराज बडोला माध्यमिक विद्यालयात यांच्या सहकार्याने पिंपळगाव हरेश्वर परिसरातील पत्रकार व मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला। हा सत्कार समारंभाचा कार्यक्रम वरखेडी ग्रामपंचायतीचा उपसरपंच सौ प्रतिभा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला। या कार्यक्रमात कर्तृत्ववान सत्कारमूर्ती सरपंच सौ सविता सोनवणे, उपशिक्षिका श्रीमती एस.डी. सूर्यवंशी, श्रीमती मीनाक्षी आहिरे, मुख्याध्यापिका सौ उर्मिला पाटील, उपशिक्षिका आयशा बेगम शेख हुसेन, वैद्यकीय क्षेत्रातील वरखेडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुनीता पाटील, ॲडव्होकेट सौ कविता रायसाकडे, श्रीमती एस.ए. भामरे, आशा गट प्रवक्ता सौ शोभा पाटील, बचत गटाच्या श्रीमती वनिता शिंदे, सफाई कामगार सौ मंदाकिनी उज्जैनवाल, कुमारी चेतना हिरे, श्रीमती बल्किस जान मुसीर शेख, श्रीमती पी.डी. सुमवंशी, एम.जे. राठोड व संगीता कराळे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी परिसरातील सर्व पत्रकार, शाळेचे मुख्याध्यापक पी.आर. गरुड सरसह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांची उपस्थित होते। हे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी चेतना हिरे व तडवी सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक सौ उर्मिला पाटील यांनी केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ प्रतिभाताई पाटील, वरखेडी गावातील सरपंच सौ सविताताई सोनवणे, त्यानंतर उपसरपंच प्रतिभाताई पाटील, प्रमुख अतिथी ॲडव्होकेट कविताताई रायसाकडा, तसेच पंचक्रोशीतील उपस्थित सर्व माझ्या महिला भगिनी, आदरणीय रविशंकर पांडे, आदरणीय हेमशंकर तिवारी भाऊ, पंचक्रोशीतून उपस्थित झालेले सर्व पत्रकार, माझ्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय गरुड सर, पर्यवेक्षक आदरणीय जुंबळे सर आणि सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, वरखेडी गावातील ज्येष्ठ पत्रकार श्री रविशंकर पांडे व पिंपळगाव हरेश्वर पत्रकारांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनाचे औचित्य साधून माननीय पत्रकार रविशंकर पांडे यांच्या अर्धांगिनी सौ सरोजिनी रविशंकर पांडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचे सत्काराचे आयोजन या ठिकाणी आज आपण केलेले होते। सर्वप्रथम महिला दिनाच्या सर्व महिलांना मी या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देते। आपण या ठिकाणी एकत्र आलो आणि महिला दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आदरणीय रविशंकर पांडे भाऊ तसेच सर्व पत्रकार बंधूंचे मी खूप आभारी आहे, ज्यांनी या पुरस्कारासाठी आम्हाला योग्य मान दिला। महिला दिनाच्या निमित्ताने हा पुरस्कार मिळणे हा आमच्यासाठी फार मोठा सन्मान आहे। निश्चितच हा पुरस्कार आमच्यासाठी प्रेरणादायी ठरेल आणि हा जो पुरस्कार गावातील पालकांना, त्यानंतर माझ्या शाळेतील सर्व मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि माझ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी मी देऊ इच्छिते, कारण त्यांचे प्रेम आणि सहकार्य नेहमीच आम्हाला लाभलेले आहे। आणि या ठिकाणी मी सांगू इच्छिते, एक आश्वासन देऊ इच्छिते की माझ्या शाळाप्रती, माझ्या विद्यार्थ्यांप्रती मी सदैव प्रामाणिक राहीन आणि या ठिकाणी ज्ञानदानाचे हे काम मी अविरतपणे असंच प्रामाणिकपणाने चालू ठेवेल, असंच या आजच्या दिवशी मी सांगू इच्छिते। महिला दिनाविषयी थोडक्यात मी या ठिकाणी सांगेल की 8 मार्च म्हणजे जागतिक महिला दिन। जागतिक महिला दिन साजरा करण्यामागचा उद्देश हाच की महिलांना समान संधी मिळावी, समान दर्जा मिळावा, महिलांचे सबलीकरण व्हावे, महिलांबद्दल सकारात्मक चर्चा घडून यावी, म्हणून आजचा हा दिवस महिला दिन म्हणजे 8 मार्च हा दिवस महिला दिन म्हणून साजरा केला जातो। मित्रांनो, आपण पाहतो की 19व्या शतकात स्त्रियांचे स्थान हे फक्त चूल आणि मूल एवढेच मर्यादित होते। घरात चुलीवर काय शिजवायचे आणि मुलाला काय शिकवायचे हे सुद्धा घरातील कर्ता पुरुषच ठरवत असत। त्या काळात मुलींनी शिक्षण घेणे म्हणजे फार मोठे पाप समजले जाई।
घरात फक्त कर्त्या पुरुषाचाच अधिक पगडा असे, महिलांचे स्थान मात्र गौण होते. बालपणामुळे जणू तिचे बालविवाहामुळे जणू तिचे बालपणच हरून गेलेले होते. स्त्री म्हणजे गुलाम, स्त्री म्हणजे सहानुभूती, स्त्री म्हणजे अश्रू, या दृष्टीने तिच्याकडे पाहिले जात होते. परंतु मित्रांनो, आज हे चित्र बदललेलं आहे. आजची स्त्री ही 21व्या शतकात वावरत असून आज तिने आपली कार्यक्षमता सिद्ध केलेली आहे. विविध क्षेत्रात तिने नावलौकिक मिळवलेला आहे. डॉक्टर, इंजिनियर अशा क्षेत्रात ती उंच भरारी तिने घेतलेली आहे. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की धैर्यशाली यशस्वी राज्यकर्त्या इंदिरा गांधी, आकाशात झेप घेणाऱ्या कल्पना चावला, सुनीता विल्यम, पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, पहिल्या महिला IPS अधिकारी किरण बेदी, तसेच एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली अपंग महिला अरुणिमा सिन्हा, तसेच कलेक्टर, न्यायाधीश अशा विविध क्षेत्रात त्या उंच पदावर गेलेल्या आहेत. एवढंच काय मित्रांनो, आपण पाहतो की खेड्यात सुद्धा स्त्रिया मागे नाहीत. आज खेड्यातल्या स्त्रिया सुद्धा पुरुषांच्या बरोबरीने शेतात राबतात, कामं करतात, सरपंच, उपसरपंच अशी पदे सांभाळतात, गावातील प्रश्न जिद्दीने सोडवतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या गावातील प्रथम नागरिक सविताताई, त्यानंतर उपसरपंच प्रतिभाताई. ही आपल्यासाठी फार मोठी अभिमानास्पद अशी बाब आहे. आज खेड्यातल्या स्त्रिया सुद्धा बचत गट स्थापन करून स्वावलंबी झालेल्या आहेत. आज शिंदे मॅडम यांचं आपण उत्तम उदाहरण या ठिकाणी घेऊ शकतो. म्हणजे घर आणि करिअर अशी दुहेरी तारेवरची कसरत आज तिला करावी लागते. म्हणजे खरोखरच आपल्यासाठी अभिमानास्पद अशी बाब आहे. मित्रांनो, एवढंच काय, प्रत्येक धर्मात जरी पाहिले तरी महिलांना सर्वोच्च स्थान दिलेले आहे. हिंदू धर्मात तर स्त्रीला वामांगी म्हटले, म्हणजे पुरुषाचाच एक भाग, स्वतः शिव अर्धनारीश्वरी आहे. शीख धर्मात सुद्धा महिलांना सर्वोच्च स्थान दिले. शीख धर्मात तर असे म्हटले आहे की महिला ही राजांनाही जन्म देते, मग तिला कमकुवत कसे मानावे, म्हणजे की शक्ती आणि प्रतिष्ठा तिची ठाई आहे. बायबल धर्मात, इस्लाम धर्मात सुद्धा महिलांना सर्वोच्च स्थान दिलेले आहे. आणि या ठिकाणी स्त्री आणि पुरुष या एकच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि त्या परस्परांशिवाय अपूर्ण आहेत. मला तर तिच्याविषयी या दोन ओळी या ठिकाणी म्हणाव्याशा वाटतात की स्त्री म्हणजे काय असते. स्त्री सुद्धा मनुष्य असते, तिला तिचे आयुष्य असते. तुडवली तर नागिन असते, डिवसली तर वाघीण असते, कडाडली तर वीज असते, ताण्या बाळाची नीज असते. आणि बरं का मित्रांनो, तिच्याच गर्भात उद्याच्या भविष्याचे बीज असते, म्हणून तिला कमी समजू नका. आज आपण पाहतो की आज स्त्री जरी चूल आणि मूल या पलीकडे पोहोचली तरी चूल आणि मूल ही जबाबदारी तिने कधीच टाळलेली नाही. आज आपण पाहतो की आज जरी तिने या सगळ्या गोष्टी नाकारल्या तरी आज तिला समजून घेण्याची भावना अतिशय महत्त्वाची आहे. आज तिला गरज आहे समानतेची, तिला समजून घेण्याची, तिच्या सुप्त गुणांना चालना देण्याची, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तिच्याकडे आदराने पाहण्याची. आणि हे जेव्हा होईल ना मित्रांनो, तेव्हा स्त्री जगात सर्वोच्च स्थानी राहील, एवढं मात्र निश्चित. आज आम्ही या ठिकाणी मला एक गोष्ट मोठ्या अभिमानाने नमूद करावीशी वाटते की आमच्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय गरुड सर, पर्यवेक्षक आदरणीय जुंबळे सर आणि माझे सर्व शिक्षक बंधू या सर्वांचे आम्हाला नेहमीच सहकार्य मिळत असते. चांगल्या गोष्टीसाठी नेहमीच ते आम्हाला प्रेरणा देत असतात. एक कोणतीही गोष्ट विश्वासाने ते आमच्यावर सोपवत असतात आणि त्यांच्या या विश्वासामुळे आम्हाला निश्चितच एक चांगल्या कामाची उभारी येते, आमची मरगळ दूर होते. आणि मग आठवतात, मी चेतना हिरे, पिंपळगाव परिसर पत्रकार संघातर्फे या ठिकाणी महिलांचा कर्तृत्ववान महिलांचा सत्कार सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आला. तब्बल वरखेडी गावातून 15 महिलांचा या ठिकाणी त्यांचा सत्कार झाला आहे आणि त्यात माझंही नाव आहे. मला खूप आनंद होत आहे आणि मला एक गोष्ट या ठिकाणी सांगावीशी वाटते की ज्या शाळेत मी शिकली आणि ज्या शिक्षिकेने मला घडवलं त्या शाळेत माझा सत्कार होतो आहे आणि त्या शिक्षिकेच्या हातून मला सत्कार झाला. यापेक्षा माझ्यासाठी कोणतीच मोठं म्हणजे आनंदाची गोष्ट नाही. मला घडवण्यामध्ये या शाळेचा खूप वाटा आहे, मॅडमांचा खूप वाटा आहे. मी मॅडमांसाठी 2 ओळी म्हणू इच्छिते कि जिसे देता है हर व्यक्ति सम्मान, जो करता है वीरों का निर्माण. जिसे देता है हर व्यक्ति सम्मान, जो करता है वीरों का निर्माण, जो बनाता है इंसान को इंसान, ऐसे गुरु को करती हूँ मैं प्रणाम, करती हूँ मैं प्रणाम. त्यानंतर मला नेहमी मोटिवेट करणारे
पांडे काका असतील, दिलीप जैन काका असतील, पत्रकार दीपक दादा असतील, तसेच ॲडव्होकेट कविता मॅडम असतील, भांबरे मॅडम असतील, सगळ्यांचं मला नेहमी मोटिवेट असतं, सहकार्य असतं आणि त्यांच्यामुळेच कदाचित मला हा पुरस्कार भेटला आणि त्या पुरस्कारासाठी मला योग्य ठरवलं. सगळ्यांचे धन्यवाद, आभार मानते. धन्यवाद. कळली तो जिजाऊंचा शिवबा झाला, ज्याला श्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला, आणि ज्याला श्री मैत्रीण म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला, ज्याला श्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला. प्रत्येक महान व्यक्तीच्या जीवनात आणि यशात स्त्रियांचा सिंहांचा वाटा आहे. अशा स्त्री शक्तीला माझा मानाचा मुजरा. शिवरायांचे हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यामागील माता जिजाऊ आणि स्वातंत्र्याची चेतना देणाऱ्या राणी लक्ष्मीबाई आणि शिक्षणासाठी झटणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. स्त्री म्हणजे वात्सल्य, स्त्री म्हणजे मांगल्य, स्त्री म्हणजे कर्तृत्व, स्त्री म्हणजे मातृत्व, स्त्री म्हणजे कर्तृत्व. धन्यवाद.